आज मनोज पाटील जरांगे यांचा 7वा गुरुपुष्प दिवस चालू आहे आणि प्रचंड परिस्थिती देखील बिघडलेली आहे. अनेक मराठा समाज असेल आणि अन्य समाज असेल लांब लांबून येत आहेत, प्रचंड गर्दी करत आहेत, परंतु प्रचंड परिस्थिती देखील खालावलेली दिसते. आज पाथरीचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी साहेब देखील भेटीसाठी आले होते. साहेब, तुम्ही गेला होतात, काही बोलले का? आता काही बोलले का? नाही, त्यांची तब्येत एकदम खालवली, त्यांना बोलता पण येत नाही. त्यांची शुगर डाऊन झालेली आहे आणि त्यांचा बीपी पण लो झाला होता. आता बीपीची काय परिस्थिती, मला डॉक्टरला विचारलं की लो झाला होता. तर अत्यंत तब्येत त्यांची खालवली आहे. सरकारने गांभीर्याने यांच्या उपोषणाकडे लक्ष द्यावा आणि तातडीनं उपोषण सोडावा. नाहीतर हे तब्येतीला जर बरा वाईट झाले तर याच्या सरकारला फार याचा दुष्परिणाम भोगावा लागेल अशी परिस्थिती आहे. तर माझं मत असं आहे की उपोषण सरकारने काही करून जे मागण्या त्यांची आहे ते मान्य करून उपोषण तातडीने सोडवावं. तुम्हाला वाटतंय, कारण की पहिले 17-18 दिवस पहिल्यांदा देखील आम्ही उपोषण करावं लागलं, नंतर गेली 1 वर्षापासून संघर्ष चालू आहे, तरी पण सरकार कुठली दखल घ्यायला तयार नाही. यावर आपलं काय मत आहे? नाही, सरकार ते ना दखल घेण्याच्या ऐवजी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतं. ओबीसीला उचकून द्यायचा आणि इकडे मराठाला बी सांगायचा, एक असं सरकारचं एक मोठं षडयंत्र आहे. तर मी या ठिकाणी मनोज जरांगे आणि त्यांचे जे सहकारी त्याला धन्यवाद देतो की इथं उपोषणाला आपलं गाव सोडून बसलेले हाके ते काही बी येळावाकडा त्या ठिकाणी शब्द वापरायले, पण कोणीही समाज बांधव त्याच्या अंगावर गेले, सगळं ऐकून घ्यायले. तर मला असं म्हणायचंय की हे असं खेडी करून तुम्ही सत्तेच्या पुढे बांधण्याचा जर प्रयत्न करीत असाल तर जनता आता येणार, निवडणुका काही लांब नाही, याच्यामध्ये तर लोक उत्तर देणारच आहे. शेतकरी देणार आहे, आरक्षणवाले देणार आहे, मुस्लिम समाज देणार आहे. सगळं समाजाच्या सरकारवर अत्यंत रोष आहे. तर मला विनंती आहे की आता हे काही जरी म्हणले, हे सरकारने काही जरी म्हणले तर सरकारला कोणाचं सरकारबद्दल आपुलकी राहिलेली नाही.